वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. हाय, तुमच्या सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत आहे वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये. तसंच हाऊसफुल स्वागत करूयात आपल्या कोरिओग्राफर्सचं आणि तसंच हाऊसफुल स्वागत करूयात आपले सगळ्यांचे लाडके आणि आपले कुटुंब प्रमुख सचिन काकांचं. तुम्हाला माहितीये का आज आपल्याकडे गेस्ट जज म्हणून कोण आलेत? माझे बाबा दादासाहेब फाळके, माझी आई सरस्वती फाळके आणि माझा मोठा भाऊ भालचंद्र फाळके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं काय? कारण आज आपल्याकडे गेस्ट जज म्हणून आली आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची पूर्ण टीम. आणि या चित्रपटामध्ये मी सुद्धा काम केलंय बर का. तर स्वागत करूया हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाच्या अख्ख्या टीमचं. तर हे माझे बाबा दादासाहेब फाळके म्हणजेच नंदू माधव. हा माझा दादा भालचंद्र फाळके म्हणजेच मोहित गोखले. ही माझी आई सरस्वती फाळके म्हणजेच विभावरी देशपांडे. आमच्या फिल्मचे DOP अमलेंदू चौधरी आणि आमच्या फिल्मचे दिग्दर्शक परेश काका मोकाशी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या या वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनच्या परिवारात. दादासाहेब फाळके हे नाव आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणीही घेतलं ना तरी तो माणूस छोटा दिसायला लागतो, इतकं मोठं हे नाव आहे. म्हणजे आमच्या या इंडस्ट्री मधलं सर्वात मोठं पारितोषिक किंवा पुरस्कार जर कुठला असेल तर तो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. इतका मोठा हा माणूस आणि तुमचं हे पहिलं बाळंतपण आणि महापुरुष जन्माला घातला यांनी. तर मला तुम्हाला तेच विचारावंसं वाटतं की ही कल्पना तुम्हाला कशी आली? हा सर्वार्थाने खूप महत्त्वाचा आणि खूप वेगळा विषय मला वाटला पहिल्यापासूनच. आणि वाटवेजींनी लिहिलेलं चरित्र मी वाचलं पहिल्यांदा दादासाहेब फाळकेंचं 2005 मध्ये. मग इतर संशोधन वगैरे करून स्क्रिप्ट तयार केली आणि मग अखेर 2008 मध्ये आम्ही शूटिंग सुरू केलं आणि 2008च्या डिसेंबरमध्ये चित्रपट पूर्ण होऊन 2009चे सगळे पुरस्कार स्वीकारत आता 29 तारखेला चित्रपट प्रदर्शित होतोय. तुम्ही सगळे तर मला ओळखताच. मी आहे ग्रेट डिरेक्टर द रिअल शोमॅन अथर्व कर्वे. आता तुम्हाला वाटत असेल की मी इथे का आलो? नवीन नवीन टॅलेंट शोधणं हेच तर मी करत असतो आणि तेच करायला मी आज पण इथे आलोय. सर सर प्लीज एक सेकंड सर. सर संपला एक सेकंड. हे बघ मला फालतू वेळ नाही. सर मी खूप लांबून आली आहे सर. सर खूप आशा घेऊन आली आहे सर. कोण तू? काय करतेस? कुठून आलीस? सर सर मी हिरोईन बनायला आली आहे सर. सर मी येडे पिंपोड्याची करीना कपूर आहे सर. पण तुला काय येतं काय ग? ऍक्टिंग येते, कॉमेडी येते, इमोशन्स येतात, डान्स येतो. सर हे सगळं काय एकत्र येणं गरजेचं आहे का सर? सर म्हणजे मला यातलं डान्स येतं. तुम्ही शिकवाल ना मला? मी शिकेल. तर ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला डान्स येतो. बरं बोल, कोणाकडून शिकलीस डान्स? सर मला एक गुरु नाही आहेत सर. सर मला खूप गुरु आहेत सर. सर ज्यांनी मला आधी शिकवलं त्यांचं नाव आहे पियुष दादा आणि कादंबरी ताई. ते जे वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये पप्पांना शिकवतात ना ते सर. सर तुम्हाला पाहिजे पप्पांचा परफॉर्मन्स? व्हाय नॉट, व्हाय नॉट. तर स्वागत करूया पापन पाटीलचं.
कधी वाढलं ते बघून मस्तक पेटलं, ते बघून मस्तक पेटलं, त्याच्या आगीनं जाळून घेतलं, लढा देण्याला तयार झालं, रक्त सांडलं सहन मी केलं, झालो मी महाकाली, अगं झालो मी महाकाली. आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली. बापाचं रगत सांगणार, माझा पण खरा हा ठरणार, माझा पण खरा ठरणार. महाकाली आधार देणार, महाकाली आधार देणार. आता जय माझा होणार, आता जय माझा होणार. आशीर्वाद दे महाचंडिके, ज्वाला उफाळली, अगं ज्वाला उफाळली. आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली. परेश दादा, तुला कसा वाटला याचा डान्स? जी कुठली व्यक्ती ताशी 30 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने हलते त्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला खूप आदर आहे. हा तर ज्या वेगाने इकडे सगळा हा थयथयाट करत होता तो म्हणजे मी तर दिगमुडच झालो होतो. सचिन काका, तुम्हाला कसा वाटला याचा डान्स? पपन हे खूप छान डान्सर आहेतच, हे तुम्ही वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुमच्या गुरूंना मला काहीतरी विचारावं असं वाटतं की या आधी आपण पपनचा फॉर्म पाहिलेला आहे असा, आणि त्यांचं ते एक्सप्रेशन जे या आधी 2 वेळाला आम्ही पाहिलेलं आहे तेच एक्सप्रेशन या गाण्यामध्ये मिळणार, हे गाणं सिलेक्ट करताना गुरु म्हणून तुम्हाला कळायला हवं होतं असं मला वाटतं. नंबर 2, या गाण्यामध्ये डान्स हा भाग मला दिसला नाही. तालावर उड्या मारणं म्हणजे डान्स नाही. आणि आता ज्या स्टेजवर वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन आहे त्या स्टेजवर डान्स ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तुमच्या हातात एवढा चांगला हिरा आहे, रिपिटेटिव्ह गोष्टी नको असं मला वाटतं कुठेतरी. तर तेव्हा तुम्ही प्लीज या गोष्टीची काळजी घ्या. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. सचिन काका, ह्याचे मार्क्स किती? वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.